गेली 12 वर्ष बंद अवस्थेत असलेल्या यशवंत कारखान्याची निवडणूक 1 ऑक्टोबर पासून सुरू होत असून या पार्श्वभूमीवर सभासदांच्या बाबतीत चर्चा करण्यासाठी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग आप्पा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोलवडी येथील गट क्रमांक 5च्या सभासदांची बैठक आयोजित करण्यात आली होती। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समितीचे सदस्य पोपटराव गायकवाड होते। यावेळी वडगाव शेरीचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी सभासदांच्या हितासाठी निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन सभासदांना केलं असता सभासदांनी एकमुखी हात उंचावून पाठिंबा व्यक्त केला। तर या सभासद बैठकीमध्ये पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संजय सातव यांनी कारखान्याच्या निवडणुकीसाठी 1,51,000 रुपयांचा धनादेश दिलाय। त्याबद्दल सर्व सभासदांच्या वतीनं संजय सातव यांना धन्यवाद देण्यात आले। यावेळी वडगाव शेरीचे माजी आमदार बापूसाहेब पठारे, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे अध्यक्ष शिवदीप उंद्रे, कुंडलिक मदने, सुरेश उंद्रे, अशोकराव आव्हाळे, माजी उपसभापती कमलाकर सातव, पुणे जिल्हा समितीचे माजी सदस्य संजय सातव, सोमनाथ उंद्रे, मोरेश्वर काळे, अर्जुन मदने यांनी आपली मनोगत व्यक्त केली। या बैठकीसाठी दत्तात्रय गायकवाड, दुष्यंत शितोळे, मल्हारी गायकवाड, नितीन पवार, मानसिंग गायकवाड, जयसिंग गायकवाड, मल्हारी गायकवाड, सुरेश गायकवाड, चंद्रकांत गायकवाड यांच्यासह वाघोली, आव्हाळवाडी, केसनंद, कोलवडी, लोहगाव, मांजरी खुर्द, निरगुडी, साष्टे, तळेरानवाडी, वडगाव शिंदे येथील कारखान्याचे कामगार सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचं प्रास्ताविक आप्पासाहेब कड तर सूत्रसंचालन बाजीराव भालसिंग यांनी केलं। त्याचप्रमाणे आभार अर्जुन मदने यांनी मानले। आज यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये कोलवडी येथील लक्ष्मी मंगल कार्यालयामध्ये एक बैठक संपन्न झाली। याच बैठकीमध्ये अनेक मार्गदर्शकांनी सभासदांनी मार्गदर्शन केले। आपल्याशी बोलण्यासाठी यासाठी शिवदीप उंद्रे आहेत। या सभेमध्ये त्यांनी मार्गदर्शनही केले। आपली काय भूमिका आहे यशवंतची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी? नमस्कार। आज आमच्या गट क्रमांक 5ची यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या आगामी होत असणाऱ्या निवडणुकी संदर्भामध्ये मीटिंग झाली। खरं तर यशवंत सहकारी साखर कारखाना गेल्या अनेक वर्षापासून बंद आहे। आता कारखाना सुरू होण्यासाठी आमच्याच कारखान्याचे ज्येष्ठ सभासद माजी संचालक पांडुरंग आप्पा काळे यांच्या माध्यमातून त्यांनी उच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी आव्हान दिलं आणि त्यानंतर उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्यासंदर्भामध्ये निर्देश दिलेले आहेत। त्यासाठी आम्ही आज मीटिंग त्या ठिकाणी आयोजित केली। सर्वच शेतकरी सभासद बंधूंचं असं मत आहे की कारखाना ऑलरेडी कर्जाच्या खाईमध्ये आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण या ठिकाणी निवडणूक जर झाली तर निवडणुकीसाठी खर्च येईल आणि निवडणुकीमध्ये 2 किंवा 3 पॅनल त्या ठिकाणी उभे राहतील। जर त्या ठिकाणी एखादा पॅनल निवडून आला तर दुसरा पॅनल त्या ठिकाणी त्या समोरच्या पॅनलला कंटिन्युअसली त्या ठिकाणी विरोध करत राहील आणि त्यामुळे कारखान्याच्या कामकाजा या संदर्भात खीळ बसेल। म्हणूनच सर्वच आम्ही शेतकऱ्यांनी या ठिकाणी एक ठराव केलेला आहे की साखर कारखान्याची आगामी होत असणारी ही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि या बिनविरोध निवडणूक होत असताना सर्वसमावेशक सर्वांना त्याच्यामध्ये संधी देऊन साखर कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न। यशवंत सहकारी साखर कारखाना हा गेल्या 12-13 वर्षापासून बंद आहे आणि सभासदांचं जे भविष्यामध्ये जे होणारं जे नुकसान आहे आणि इथूनही मागं जे 12 वर्षामध्ये झालेलं नुकसान आहे ते भरून काढण्यासाठी आणि संस्था ही अत्यंत चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा नावारूपाला आली पाहिजे, उभी राहिली पाहिजे, ही भूमिका पांडुरंग आप्पा काळे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी, वडीलधाऱ्या मंडळींनी, सभासदांनी या ठिकाणी ती घेतली। आणि जरी कुठलाही हा 12 वर्षाचा काळ अत्यंत चुकीचा गेला असेल, कुठल्या संस्था चालकांच्या हाताने ही घटना घडली याला कुठलंही महत्त्व नाही, परंतु जी मोडकळी झालेली संस्था आहे आणि ती पुन्हा उभी राहिली पाहिजे ही भूमिका आम्हाला सर्व तरुण सभासदांना या माध्यमामधून आमच्या गटामधील असतील किंवा संपूर्ण कारखाना क्षेत्रामधील असतील तरी माझं या ठिकाणी तरुण सभासदांना ज्या आपल्या ऊस उत्पादक जे सभासद आहेत त्यामधील तरुण मंडळींना सगळ्यांना माझी विनंती आहे की सर्वांनी आप्पा आणि ज्येष्ठ जे सगळे काम करत आहेत की संस्था उभी राहिली पाहिजे त्यांच्या पाठीमागं आर्थिक पाठबळ असू द्या किंवा वैयक्तिक पाठबळ असू द्या किंवा कुठल्या प्रकारचं पाठबळ असू द्या, तरुणांनी हे पाठबळ देण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि तरुण सभासदांनी या सर्व मंडळींच्या पाठीमागे उभं राहून कारखान्याला पुन्हा एकदा चांगलं वैभव प्राप्त करून देण्यासाठी आपला खारीचा वाटा तरुणांनी उचलला पाहिजे, हे माझं स्वतःचं या ठिकाणी मत आहे। कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्यात। बापूसाहेब, आपण आलात, आपल्याला कारखाना बंद अवस्थेतल्या सगळी हकीकत माहिती, आपल्याला बिनविरोध निवडणूक व्हावी आणि यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहोत? या ठिकाणी यशवंत सहकारी साखर कारखाना हा लोकनेते अण्णासाहेब मगरांनी सुरू केलेला कारखाना होता। त्यावेळेसचे ते आमदार होते आणि त्यांच्या मनामध्ये जी शेतकऱ्यांच्या विषयीची भावना होती आणि म्हणून पुण्याची मार्केट कमिटी असेल, यशवंत सहकारी साखर कारखाना असेल, अशा संस्था उभ्या करून शेतकरी माझा
जगला पाहिजे, उभा राहायला पाहिजे ही भूमिका मनामध्ये घेऊन त्यांनी खऱ्या अर्थानं या संस्थांची स्थापना केली होती. नंतरच्या काळामध्ये काही घडलं असेल, हे कारखाना बंद झाला असेल, परंतु आता पांडुरंगप्पा काळेंनी पुढाकार घेतला आणि हा कारखाना उभा राहायला पाहिजे ही भूमिका मनामध्ये घेऊन स्वतःचे पैसे त्यामध्ये टाकून लढा हा कोर्टामध्ये दिला आणि कोर्टातून आता या ठिकाणी कोर्टाने ही निवडणूक लावलेली आहे. ही निवडणूक निश्चितपणानं होत असताना ही निवडणूक बिनविरोध व्हावा, की निवडणूक जर बिनविरोध झाली नाही तर पुन्हा त्यामध्ये पार्टी पक्ष वेगवेगळ्या भूमिका होतील आणि या भूमिका कुणी करू नये. कारण गेले 12-13 वर्ष याचा त्रास या भागातल्या सर्व शेतकरी बांधवांना होतो आहे आणि हा त्रास जर दूर करायचा असेल तर हा कारखाना सर्वांनी एकत्र येऊन बिनविरोध केला पाहिजे आणि त्यासाठी लागणारं पाठबळसुद्धा देण्याची भूमिका असणाऱ्या संचालक मंडळ त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे. कारण कुणाचंही काम नाही आहे, कारण ज्याला आर्थिक पाठबळ देता येईल किंबहुना शासनाकडून काही मदत मिळवता येईल अशीच भूमिका सर्वांनी घेतली पाहिजे. कारण आपण जर निवडणुका करीत पाहिलं तर निवडणुका झाल्यानंतर करोडो रुपये लोक निवडणुकामध्ये घालवतात किंवा जातात. हे पैसे न घालवता तेच पैसे माझ्या या यशवंत सहकारीला उभं करण्यासाठी आम्ही मदत करू ही भूमिका सर्वांनी ठेवली पाहिजे. आणि म्हणून त्या भूमिकेतून जर आपण सर्वांनी ती भूमिका घेतली तर हा कारखाना चांगल्या पद्धतीनं नव्यानं आपण उभारू शकतो आणि चांगल्या पद्धतीनं तो चालवू शकतो. आणि जे संचालक मंडळ येईल त्या सर्व संचालक मंडळानं सुद्धा प्रामाणिकपणानं ही संस्था माझी आहे आणि ही माझ्या शेतकऱ्यासाठी काम करणारी संस्था आहे, ती मला पुढे घेऊन जायचं ही भूमिका जर ठेवली तरच खऱ्या अर्थानं हा कारखाना चांगल्या पद्धतीनं यशस्वी होऊ शकतो. आणि त्यासाठी ज्यांना वेळ आहे, जे वेळ देऊ शकतात अशाच संचालक मंडळामध्ये सभासदांनी भाग घ्यावा. किंबहुना फक्त मी मोठा आहे म्हणून भाग न घेता मला वेळ आहे, मी यासाठी वेळ देईल आणि ही संस्था मोठी करेल, त्यासाठी लागणारी मदत मी करेल ही भूमिका सर्वांनी ठेवावी आणि ही संस्था मोठी करावी. आणि वैकुंठवासी अण्णासाहेब मगरांनी जो भूमिका मांडली होती ती भूमिका पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करूया असे या ठिकाणी मी सांगू. राजेंद्र शिंदे, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.